आणि आता बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भात। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर झाली आहे। पण नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना हे 2 लाख रुपये कर्ज माफ होणार, पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी समस्या अतिशय गंभीर आहे। महाराष्ट्रामध्ये सुमारे 1,37,00,000 शेतकरी आहेत, ज्यापैकी 90 लाख शेतकरी असे आहेत ज्यांच्यावर कर्ज आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर सुमारे 4.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे। त्यापैकी 2.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी सार्वजनिक बँकेकडून म्हणजेच ऑदर बँकेकडून घेतलेले आहे। शेती कर्ज 1.8 लाख कोटी रुपये, घरबांधणी कर्ज 60,000 कोटी रुपये, शिक्षण कर्ज 20,000 कोटी रुपये, व्यवसाय कर्ज 40,000 कोटी रुपये। पण आज आपण फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये 2 लाख रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे। ही योजना महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना आहे, जी 30 सप्टेंबर 2019 पासून राज्यातील आर्थिक दृष्टी वंचित शेतकऱ्यांसाठी विदेशी कर्ज माफ करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। पण या कर्जमाफीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून काही अटी लागू करण्यात आल्या आहेत। पाहूया कोणत्या त्या अटी आहेत आणि 2 लाख रुपये कर्ज माफ करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि कुठे ती कागदपत्र द्यायची आहे किंवा कुठे ऑनलाईन अर्ज करायचा आहे, हे पण आपण या रिपोर्टमध्ये पाहूया। पहिली अट, शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं आवश्यक आहे। दुसरी अट, कर्जदार शेतकरी हा 18 वर्षाचा वयाचा असणं खूप गरजेचं आहे। कर्जदार शेतकऱ्यांचे वय 18 वर्ष असणं खूप गरजेचं आहे। शेतकरी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांचे कर्ज 31 मार्च 2019 पूर्वी घेतलेले असणं आवश्यक आहे। शेतकऱ्यावर 2 लाख रुपयाच्या वरती कर्ज असणं आवश्यक आहे। या पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल। कर्जमाफी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील कागदपत्र सादर करावी लागतील। सर्वात प्रथम आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, कर्जाचे कागदपत्र, शेतकरी जमिनीचे कागदपत्र। शेतकऱ्यांना ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन करावं लागतील। महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी अर्जासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे। ब्राउझर ओपन केल्यानंतर त्यावरती टाईप करायचं आहे महाराष्ट्र शासन अधिकृत वेबसाईट। त्यावर गेल्यानंतर कर्जमाफी अर्ज योजनेचा पर्याय निवडा। त्यानंतर अर्ज फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना 15 ते 20 दिवसामध्ये त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती मेसेज येईल की तुमचा कर्ज माफ झाला आहे की नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2026। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळेल।